नमस्कार. मी सोनाली रवींद्र खोलकार, सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्र, शाखा परतवाडा. 11 एप्रिल 2026 महात्मा फुले यांची 200वी जयंती शुभारंभ होत आहे. त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले आहे. ते आजही उपयुक्त आहे. जाणून घेऊया त्यापैकी एक अखंड व त्याचा अर्थ. इराणी भटजी बळीस्थानी आले, क्षत्रिय जिंकिले द्रव्यलोभ. वेदामध्ये आहे त्यांचा मागमुद्दा, शिपायाचा धंदा आर्य केला. जिंकिल्या मानवा स्पर्शी केली बंदी, घेईना सावली द्वेषबुद्धी. विद्या बंद केली अज्ञानी ठेविले, लंडधनी झाले लुटमाप. सहिष्णुता खरी माग महारांची, फजिती आर्याची ज्योती म्हणे. या ओळींचा जाणून घेऊया अर्थ. या ओळींमध्ये समाजातील अज्ञान, अन्याय, चुकीच्या प्रथा यावर टीका केलेली आहे. ज्ञान, सहिष्णुता, सत्य याचे महत्त्व सांगितले आहे. काही लोक बलपूर्वक किंवा प्रभावाने समाजावर वर्चस्व गाजवतात. शक्तिशाली लोकांनी इतरांवर विजय मिळवला. वेदांचा आधार घेऊन काही गोष्टींचे समर्थन केले जाते, पण त्यामागचा खरा अर्थ हरवला आहे. काहींनी स्वतःला श्रेष्ठ दाखवण्यासाठी इतरांना कमी लेखले. जिंकलेल्या लोकांवर अन्याय केला. त्यांना स्पर्श करण्याची मनाई केली. त्यांना राहण्यासाठी योग्य जागा किंवा सुविधा दिल्या नाहीत. ते अत्यंत वाईट परिस्थितीत राहतात. त्यांच्यावर शिक्षणाचे दरवाजे बंद करून केली. त्यामुळे ते अज्ञानी राहिले. काही लोकांनी इतरांचे शोषण करून संपत्ती मिळवली. खऱ्या अर्थाने सहनशीलता आणि चांगुलपणा खालच्या समजल्या गेलेल्या लोकांमध्ये दिसते. ज्यांनी स्वतःला श्रेष्ठ समजले त्यांची शेवटी नाचक्की झाली. एकूण अर्थ असा की समाजातील जातीभेद, अन्याय, अज्ञानावर टीका करतात. त्या सांगतात की खरे मूल्य ज्ञान, समानता आणि सहिष्णुता आहे. नुसत्या जन्मावर किंवा जातीवर हे ठरत नाही. महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त आहे. आपण सर्वांनी त्याचा आपल्या जीवनात अंगीकार केला पाहिजे, अशी मी सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्राच्या वतीने आपणा सर्वांस विनंती करते. आमच्या सावित्री इंडिया न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. धन्यवाद.